अयो हे आपल्या लक्षातच ना आलं. सारंगदा तुमच्या गाण्याचा लय मोठा फॅन आहे. आज गाणं झालंच पाहिजे. तारा गाशील ना? तारा प्लीज, आय इन्सिस्ट. प्लीज. तुम्ही उभे का? बसा. या बसा बसा बसा. प्लीज बस. गायली असती तारा, पण माझी तारा ना विठ्ठलाची निस्सीम भक्त आहे. खूप श्रद्धा आहे तिची विठ्ठलावर. आणि कसं आहे, तिचं ना एक रिच्युअल आहे. जेव्हा केव्हा ती असं धार्मिक कार्यक्रमांमध्ये गाणं गाणार असते ना, तेव्हा ती एकदा अभिषेक झाला की त्यानंतर मग ती डायरेक्ट सप्ताहातच गाते. ऐकायला तुम्हाला सगळ्यांना वियर्ड वाटेल, पण तिचं तसंच आहे. म्हणजे अगदी कसं आहे बघा, आपण घरी नैवेद्य बनवतो आणि परमेश्वराला नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर आपण तो प्रसाद ग्रहण करतो ना. माझ्या ताराच्या गाण्याचंही अगदी तसंच. ते ती पांडुरंगाला दाखवल्यानंतरच तुम्हा सगळ्यांसाठी गाईल. म्हणजे इतकं की आता ती अभिषेक झाल्यानंतर रियाजसुद्धा करणार. तेव्हा तारा आता डायरेक्ट सप्ताह झाल्यानंतरच गाईल. प्लीज तुम्ही राग मानू नका. मी समजू शकतो. हवं तर सप्ताह झाल्यानंतर पुन्हा एकदा या जेवायला, मग तारा तुमच्यासाठी नक्की गाईल. चालेल ना? नो प्रॉब्लेम. आम्ही येऊ ना परत. हा. म्हणजे ताराची जर विठ्ठलावर एवढी श्रद्धा असेल तर आम्ही पण काही दिवस थांबू शकतो ना. सप्ताह झाल्यानंतर गाणं ऐकायला येऊ परत. ते घर बघायचं राहिलंय ना. बघितलं की आपण. ते हात धुतल्यानंतर राहिलं ना. हा हो हो हो. मम्मा, मी आपलं घर दाखवू का ह्यांना? हो बघा ना, आता नव्यानेच रिनोव्हेट केलंय. तारा दाखव यांना. चला. हे सगळं जर खरं असेल तर याचा मला काहीच फायदा नाही. कारण हे सगळं सारंगला समजलं तर काय उपयोग? ॲक्च्युली तू जे काही मला सांगितलंस ना आता, त्याचा मला 0 प्रॉफिट. म्हणजे हे सगळं सारंग अँड फॅमिलीला सांगून काहीच बेनिफिट होणार. हां, म्हणजे एक गोष्ट होऊ शकते. जर तू सगळ्यांना या उलट सांगितलंस तर काहीतरी घडू शकतं. उलट म्हणजे तू सगळ्यांना हे सांगायचं की जगन्नाथच्या प्लॅनिंगमध्ये सावली डे 1 पासून इन्व्हॉल्व होती. तिला मेहंदळींच्या घरात यायचं होतं आणि त्यांना बर्बाद करायचं होतं. स्क्रीन पे रेडी आहे हो माझा सगळा. डायलॉग लिहून झालेत. मालिका हिट. ऐकणार का? ऐक. तर गोष्ट सुरू होते. या गोष्टीची पहिली विलन म्हणजे खरं तर जी आपल्याला या गोष्टीची हिरोईन वाटते ती म्हणजे सावळी. सावळी सावळी. आणि या गोष्टीचा दुसरा विलन जगन्नाथराव. ओ जगन्नाथ. हे दोघं भेटले मेहेंदळेंच्या घरी एका कार्यक्रमाला. मेहेंदळेंचं ते ऐश्वर्य पाहून त्या सावळीचे डोळे दिपले. तिला वाटलं माझ्या आयुष्यात मी एवढी श्रीमंत कधी होऊ शकते. काय केलं म्हणजे मी या मेहेंदळेंची सून होईल. तिच्या डोळ्यातली ही हाव जगन्नाथ नाही.
त्याला कळलं ह्या पोरीचा वापर करून मी मेहेंद्रेंची वाट लावू शकतो, वाट. बस त्यानं त्या सावळीसोबत डील केली. तो म्हणला मी जे सांगेन ते ऐकलंस तर सगळं तुझ्या मनासारखं होईल. सावळी घाबरली, नको नको म्हणायला लागली. म्हणले नाही नाही, माझ्या घरचे लय साधे भोळे आहेत, त्यांना हे पचणार नाही, पटणार नाही. आणि माझी वहिनी, माझी जयंती वहिनी, तिला जर का कळलं की मी इतका खोटेपणा केलाय, त्या आकाश पाताळ एक करतील, मला घरात हाकलून देतील. पण शेवटी मोह मोह असतो, तो कसा आवरणार. झालं, जगन्नाथची आणि सावलीची डील झाली. जगन्नाथ म्हणला मी सांगतो ते केलंस ना, सगळं तुझ्या मनासारखं होईल ग. मग त्यानं तिच्या आयुष्यात अमरला आणि सारंगच्या आयुष्यात अस्मीला पेर. सगळं ठरलं, सगळा प्लॅन झाला. लग्नाच्या दिवशी अस्मीला गायब करायचं हे बी डन झालं. नंतर सावळीला सांगितलं तू फक्त नाटक करायचं, मी हे लग्न करू शकत नाही, मला हे पटत नाही, मी सारंग साहेबांच्या आयुष्यात अशा प्रकारे येऊ शकत नाही. ती रडारड करायची, पण मी जसा इशारा करन लगेच लग्नाला हो म्हणून टाकायचं. आणि झालं झालं. सारंग साहेबांचं आणि सावळीचं लग्न झालं. मला सांगते, एवढे दिवस हे दुःख मी माझ्या हृदयात लपवून ठेवलं. या दोघांचे सगळे प्लॅनिंग मी बघत होते हो माझ्या डोळ्यांनी. वाटत होतं आत्ता जाऊन सगळे सांगावं, पण आम्ही गरीबडे ना, हिंमत नाही झाली. पण शेवटी देव असतो, देव असतो आणि तो न्याय करतो. त्याला पण जाऊन उत्तर द्यायचंय की हो मला मोक्ष मिळाला हवा की नको, म्हणून मी ठरवलं नाही नाही नाही, काही झालं तरी चालेल, मी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाईल, पण हे सगळं सत्य मी लोकांसमोर आणेल. मी खरं सांगते, हे सगळं सांगितल्याशिवाय माझा नाईलाज होता. या सगळ्या प्लॅनिंगचा तुम्हाला इनफ. बस इकडे. आवडलं का? हे सगळं सगळ्यांसमोर बोलायचे किती पैसे घेशील? पैसे? तुम्ही पैशात मोजताय मला? ऐश्वर्याता येऊ बहिणीसारख्या तुम्ही मला. पैसे बिसे नको, व्हॅलिटी द्या तेवढी. दिली. आता मी सांगेन तेव्हा हे सगळं सगळ्यांसमोर सांगायचं आहे तसंच. मी आता जयंती नाहीच आहे, मी आता खेळणे, चावीचं खेळणं. पोपट तुम्ही सांगायचं आणि मी गडागडा बोलणार, विटू 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 विटू. खरं तर तुझ्यावर विश्वास ठेवायची इच्छा नाहीये माझी, पण मी तुलाच विचारते, मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते का? जग इकडचं तिकडं होईल. जयंती आपला शब्द नाही मोडायची. विश्वास ठेवू शकता तुम्ही माझ्यावर. तुम्हाला ही जयंती अशी तशी कशी वाटत असली ना, तरी मला माझा फायदा चांगला कळतो. आपण दोघी मिळून सावळीची वाट लावू. बाकी आई काय म्हणतेय? आई बरी आहे. बरी आहे ना? यायला हवं होतं रे आईने पण. हा, पण कामाचं काम. म्हटलं भारी आहे ना. पाडू नका फक्त ते. आम्ही एक फोटो बघितला, ताराने सांगितलं की तो तिच्या बाबांचा आहे. भेटले नाहीत आत्तापर्यंत कधी.
आहेत ना? तुला काय वाटतं? तू सावलीपासून गाण्याची संधी हिसकावून घेतेस, पण तुझ्यात असलेली कला ती कशी काय हिसकावशील? तारा सुद्धा तुझ्यापासून दूर जाणार, तसा आज मी जात जातो कायमचा. हां सॉरी, मी काही चुकीचं बोललो का? नाही, खरं म्हणजे गेले कित्येक वर्ष आम्हालाही तोच प्रश्न पडलाय. आहेत ना ते ताराचे बाबा निस्सीम पांडुरंग भक्त. प्रचंड श्रद्धा होती त्यांची विठ्ठलावर. विठ्ठलाच्या भजनात कीर्तनात मन रमायचं त्यांचं. इतकं रमायचं की स्वतःच्या संसाराकडेही कधी लक्ष दिलं नाही त्यांनी. माझंही करिअर तेव्हा इतक्या पीकवर होतं की मी कधी तक्रारच नाही केली त्याची. एक दिवस गेले होते असेच भजनाचा कार्यक्रम, की परत आलेच नाही कधी. खूप शोधलं त्यांना. लहानशा ताराला मी असं ओंजळीत घेऊन कुठे कुठे नाही शोधलं त्यांना. पोलिसात तक्रार केली, त्यांनी शोध घेतला, पण हाती फक्त निराशा आली. मग शेवटी मीच माझ्या मनाची समजूत घातली. मी माझ्या तारालाच माझं जग बनवलं. त्यांची खूप इच्छा होती ना, ताराने मोठी गायिका व्हावं. मग माझं सगळं जग ताराभोवतीच फिरू लागलं. एवढी रमले मी ताराला मोठी करण्यात की स्वतःचं करिअरही बाजूला ठेवलं. माझे सगळे सूर मी माझ्या ताराला देऊन टाकले. आजही असं वाटतं की ते जिथे कुठे असतील तिथून त्यांनी जर ताराचा आवाज ऐकला तर ते माघारी फिरतील, परत येतील त्यांच्या ताराकडे. असो तर असं आहे. भैरवीजी, आय एम रिअली सॉरी. मला माहिती नव्हतं की असं काहीतरी तुमच्या आयुष्यात घडून गेलंय. पण खरं सांगू, तुमचं मला खूप कौतुक वाटतंय. म्हणजे आजच्या ह्या जगात, ह्या काळात एक स्त्री म्हणून सिंगल पॅरंट राहून हे सगळं हाताळणं खूप अवघड आहे. मी तुमच्या मुलीला खूप चांगल्या पद्धतीने वाढवलं, आणि फक्त वाढवलं नाहीये तर कमालीची गायिका तुम्ही तिला बनवलंय. आज संगीत क्षेत्रात तिचं खूप मोठं नाव आहे. आय एम सॉरी, पण तुमच्या आवाजामागे एवढं दुःख असेल असं वाटलं नव्हतं मला. ताराच्या स्वर्गीय सुरांमागचा अर्थ आज मला कळलं. खरं सांगू, तुझ्या आवाजावर विठ्ठलाची कृपा आहे. तुझ्या आवाजात विठ्ठलावर असलेलं प्रेम मला जाणवलं. जेव्हा तुझा आवाज ऐकतो ना, तेव्हा तुझा आवाज आणि पांडुरंग असे एकरूप झालेले दिसते. जेव्हा तुझा आवाज ऐकतो तेव्हा असं वाटतं की एखादे संत खूप सच्च्या मनाने विठ्ठलाची आळवणी करत आहे. तुझा आवाज ऐकल्यावर खरंच असं वाटतं की तो आवाज ह्या विश्वातला नाहीच आहे, तो एका
वेगळाच विश्वातला आहे. आणि हे सगळं तुझ्या आई वडिलांमुळे घडलंय. खरंय. आणि आता त्याच आवाजाची जादू तुम्हाला उद्या ऐकायला मिळणार. सारंग, सावली, तुम्ही सगळेजण माझ्या विनंतीला मान देऊन इतक्या बिझी स्केड्यूलमधूनही तुम्ही इथं आलात त्यासाठी खरंच थँक्यू. आणि आज आमची सावली खऱ्या अर्थाने माहेरवाशीण झाली. कारण आता ती तिच्या भैरवी माईकडे आली आहे ना. हे पण तर तिचं माहेरच आहे. हा सावली, येत जा हा बाळा. चला येतो आम्ही. बाय. येत जा हा. मम्मा मम्मा बाबा जाताना काय बोलले होते ते आठवत आहे ना तुला? आठवतंय ना, चांगलंच आठवत. जरा तुला आठवतंय लहानपणी शाळेत गाणं गाता गाता तू गाण्यात कुठेतरी अडकलीस आणि मग सावलीने ते गाणं पुढे कंटिन्यू केलं. एका क्षणात तिने तुझं महत्व कसं कमी करून टाकलं तारा. त्याच वेळी मी ठरवलंय की हा चेहरा आणि हा आवाज पुन्हा कधीच एकत्र लोकांसमोर येता कामा नये. आणि आज बघ, आज कुठे आहे ती सावली? आहे कुठे? दिसतंय कोणाला? कुणाला माहिती तरी आहे का तिचं अस्तित्व? तिला मी तुझ्या मागे अशी लपवून टाकली आहे ना तारा, की सावली स्वतः जरी स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत राहिली ना तरी स्वतःच स्वतःला सापडणार नाही. उद्या सगळे जेव्हा तुझी वाह करतील ना तेव्हा मला तो आनंद मिळेल. आणि हा आनंद असा आहे ना तारा की हा आनंद मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते. काही म्हणजे काहीही. आणि उद्या माझ्या आणि माझ्या या आनंदाच्या मध्ये कोणी येण्याचा प्रयत्न जरी केला ना तर मी जीव घेईन तारा त्याचा. अगं असं काय बोलतेस तू मम्मा? तू जरा जास्तच विक्षिप्त बोलतेस असं नाही वाटत का तुला? विक्षिप्त? माझ्या डोळ्यात तुला मी विक्षिप्त वाटतेय? तारा, मी हे सगळं कुणासाठी करते? अगं कुणासाठी करतेय? तुझ्यासाठी करतेय ना. तू मला विक्षिप्त म्हणतेस? अगं बघ ना, बघ समोर शत्रूची नजर आहे आपल्यावर. असा घात लावून बसलाय शत्रू आपल्यावर. शत्रूही चांगला बलाढ्यच आहे. त्याला टक्कर देण्यासाठी आता आपल्याला असं करावंच लागणार. हे काही ऑप्शनच नाही आपल्याकडे. आपल्याला करावं लागेल असं. हे सगळं करताना माझे हात जरी रक्ताने माखले ना तरी चालेल मला. तुला माहितीये तुझा तो बेकारडा बाप आपल्याला जेव्हा सोडून गेला होता ना तेव्हाच ठेचून टाकायला हवा होता. त्याला असं जाऊच द्यायला नको हवं होतं. पश्चाताप होतो ग मला. मी त्याला असंच जाऊ दिलं. त्याच तिथेच संपवायला हवा होता. मला कधी कधी भीती वाटते तारा. तुझा तो बेकारडा बाप परत आपल्या आयुष्यात आला ना तर मी हे सगळं उभं केलेलं माझं वैभव, ही तुझी सगळी ओळख संपून जाईल तारा. नेस्तानाबूत होईल सगळं. तो परत नको यायला. मग तुझा बाप परत आला नाही पाहिजे आपल्या आयुष्यात. बस नकोय मला तो यायला. तो परत यायला नको.